असावं ताई. हे बघ, तुझं सगळं सामान घेऊन आली मी. ही सुरी, हा कुंकवाचा करंडा, हे चमचा, वाटी, पातेलं, ताटली, हा तुझा रुमाल. तुझ्या लक्षात नव्हतं पण मी आणलाय. हा काय आहे ना ताई, मी तुम्हा बायकांसारखं घर एके घर करत बसत नाही. भरपूर ऍक्टिव्हिटीज असतात माझ्या. त्यात एखादी वाटी, एखादा चमचा, एक दोन कांदे बटाटे, हे सगळं कुठे लक्षात ठेवू तुम्हा मिडल क्लास बायकांसारखं. अगं तुम्हाला सांगितलं असतंस ना तर केव्हाच परत केलं असतं मी, हो की नाही? ताई, मला सरबत, चहा, कॉफी वगैरे काही नकोय. तू घाईघाईत माझ्यासाठी काहीतरी करायलाच निघाली होतीस ना. पण आता माझ्याकडे चहा पीत गप्पा मारत बसायला वेळ नाहीये. आता थोड्याच वेळात अभिजित येतील आणि मग कुकिंगची धावपळ. त्यांच्याबरोबर वेळ कसा जातो ना ते कळतच नाही बघ. आपल्या माणसाबरोबर कुकिंग करायचा एक वेगळाच आनंद असतो ना ताई. आता कालचंच बघ ना. अगं माझ्या हाताला गरम भांड्याचा जरासा चटका लागला तर स्वतःच्या हातात माझा हात घेऊन कितीतरी वेळ फुंकर मारत बसले ते अभिजित. मला कसंच झालं बाई. एवढा मोठा वर्ल्ड फेमस शेफ आणि आपल्यासाठी एवढं करतोय म्हणजे. त्यांच्या कालच्या या जेस्चरसाठीच मी हा टॉप घातलाय. हा त्यांचा आवडता रंग आहे. हा असा पांढरा आणि गुलाबी. अगं मल्टी कलर. तुला नव्हतं माहित? नाही म्हणजे मला काय करायच्यात ना नसत्या माहिती. अगं ताई, आपल्या माणसाबद्दल आपल्याला सगळं माहिती हवं बाई. आता अभिजित एकदम घरातलेच आहेत ना ग. चल निघते मी ताई. मी काय आहे ना, आजच्या कुकिंग साठी थोडेसे सॉसेस आणि फ्रेश क्रीम आणायचंय. आणि हो, काही मस्त चमचमीत बनवलं ना तर नक्की पाठवी ना तुला. चल येते, बाय. सॉरी शुभ्रा, मी तुला बघितलंच नाही. अगं कसं बघशील? येता जाता मोबाईल मध्ये लक्ष असलं ना की बाकी काही दिसत नाही. काय सांगू शुभ्रा तुला. अगं माझ्या कोरड्या आणि निस्तेज केसांसाठी मी काही सोल्युशन मिळतंय का ते बघत होते फोनवर. हा, मी तुला सगळं उचलायला मदत करते. अय्या, लॉरियल. ए शुभ्रा, तू लॉरियल पॅरिस 6 ऑइल नरिश वापरतेस? येस, सुंदर केसांसाठी माझा विश्वास फक्त लॉरियल पॅरिस 6 ऑइल नरिशवरच आहे. हा आहे माझा हेअर केअर एक्सपर्ट. आणि तुला माहितीये का, यात 6 तेलांचे गुण आहेत ज्याच्यामुळे माझे केस सॉफ्ट आणि चमकदार होतात. तू पण वापरून बघ, तुझे केस छान होतील. हे मी घेऊ? घेतलंच ऑलरेडी. राहू दे, आणि मी स्वतःसाठी नवीन. पण तू वापरून बघ आणि मला सांग कसं वाटतोय. हो नक्की, मी वापरून झाल्यावर तुला नक्की कळवते. ओके. चल, उशीर होतोय, येते. ऐक, ते मोबाईल मध्ये बघू नकोस बरं का, नाही तर पुन्हा एकदा कुणाला तरी जाऊन धडकशील. हो हो, बाय बाय. नक्की तेच असते, मुद्दाम करतायत ते. प्रज्ञाकडे शिकायला तर आमच्या दरवाजावरची बेल कशाला वाजवतात. हे बघा, डाळ, तांदूळ, तूप, साखर, यातलं काहीही नकोय. तुम्ही सांगितलेलं सामान घेऊन आले. ये ग ये. काय झालं, कुणाला चिडलाय तेवढ्या? नाही ग, मी कशाला चिडतीये कुणावर. मग दरवाजा उघडल्या उघडल्या एवढं का बोललात? मला सांगा, ती प्रज्ञा आली होती ना, काय मागितलं तिने? नाही ग, उलट आपल्या तिच्याकडे काही वस्तू राहिल्या होत्या ना, त्या परत करायला आली होती. तिला कुठे मागायला काही सुचतंय ग. स्वयंपाक करायला घेतला की तिला कळतं हे नाहीये ते नाहीये, मग मागायला येते हे द्या ते द्या. आणि जरा कुठे कामं संपून मी निवांत बसलेली असते तर मला उठून दरवाजा उघडावा लागतो ना ग. केवढा राग येतो ना मग तुम्हाला. नाही तर काय. नाही म्हणजे मला हातातली कामं टाकून सारखा सारखा दरवाजा उघडावा लागतो ना, म्हणून. बरोबर. चहा करू का तुझ्यासाठी? आणते पटकन करून. सर कुठे गेलात तुम्ही? सर सर सर. अरे काय हुबेहूब आमच्या मॅडीसारखा आवाज करता हो तुम्ही. कोण आहात तुम्ही? सर, हो मॅडीच आहे मी. तू मॅडी आहेस तू? येस सर. तुमची मॅडी? येस सर. काय सांगतेस काय?
मग हे काय केलं चेहऱ्यावर केवढा तो मेकअपचा थर लावलाय रेड लिपस्टिक अँड रेड ब्लशिंग अँड रेड अलर्ट सारखं वेळ केवढी चमकतेस तू थँक्यू सर. नो सर आज इंटरव्ह्यू ना तुमचा. हो मग इन्स्पिरेशन म्हणून मला काही क्वेश्चन्स विचारले तर मला छान नको का दिसायला म्हणून मेकअप केला सर. सर तुम्ही पण करा ना. यानी सॉरी सर. सर कॉम्पॅक्ट आहे माझ्याकडे ते लावा. मॅडी नको कारण काय आहे एक टेक्निकल प्रॉब्लेम आहे तो असा की माझा इंटरव्ह्यू आहे तो रेडिओवर आहे. मग काय झालं सर छान नको का दिसायला लावा सर. नाही 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 माझं इन्स्पिरेशन छान दिसतंय ना तेवढं पुरेसं आहे. आणि मॅडी तो इंटरव्ह्यू घेणार आहे ना त्याला रिसीव्ह करायला विश्वासला पाठव चुकूनही तू जाऊ नकोस. का सर. काय तुझ्या तेजामुळे त्याचे डोळे दिपले आणि तो बाहेरच्या बाहेर पळून गेला तर काय कर. काय सर एवढी छान दिसते मी. तर मला छान नाही दिसत आहे का. रडायचं नाही तो अश्रू थांबव अश्रू आयलायनर खराब होईल. तू चांगली दिसतेस छान दिसतेस आणि तसं तुला काहीही सूट होतं. पण मला आज वाटलं होतं की तू पिंक लिपस्टिक लावशील कारण तुला पिंक रंग आवडतो ना जास्त. येस सर आणि तुमचाही तो फेवरेट कलर आहे ना. तर आले मी चेंज करून. आणि हो मॅडी त्या इंटरव्ह्यू घेण्याला वेळेवर पाठवा नाही तर मला जास्त वेळ देता येणार नाही त्याला. मला लंचच्या आधी एका ठिकाणी जायचंय तिथे माझी कोणीतरी वाट बघताय. किती कमी वरट वाढलाय. भात काय कोरडा खायचा का. अगं बाई हो वाढते ना बाबा. कारखानीसकडे काय घराचं काम काढलंय का. आवाज येतोय बघ. झोंबी चालू असेल बहुतेक. काय बडबडतेस. काही नाही बाबा अहो मघाच पासून येतोय तो आवाज. त्यानेच माझं डोकं दुखायला लागलंय. अहो काही सुचेना असं झालंय. तूप वाढ. दार उघडून दारात का उभी आहेस. अहो नाही बाबा म्हणजे बेल वाजवली ना आणि बघायला गेलं तर दारात कोणीच नव्हतं. कान वाजताय तुझे. शेजारची बेल वाजतेय. अगं बाई हो का माझ्या लक्षातच नाही आलं. अगं पापड देतेस ना. हो हो आणते. अगो शुभ्रा. हो आजोबांचा आवाज आला करते. सरक सरक मी तळते ते दे. हो का बरं मग मी आतली खोली आवरून घेते आई. हो हो आलेच. बेल वाजते. नाही नाही माझे कान वाजतायत बहुतेक. असावरी कान फुटले का तुझे. बेल वाजते ढाडा ढाडा. आले आजोबा. मी बघते थांबा. सुलभा काकू या ना या. अगं कैरीचं लोणचं पाठवलं होतं सकाळी सकाळी भाचीनं. खास तुझ्यासाठी घेऊन आले. अय्या जेवायला बसलाय. लोणचं खास तुमच्यासाठी. मी वाढते हा. मला नकोय लोणचं. थांबा ना मी वाढते. अगं किती लाल केलासा पापड. पापड कसा पांढरा फटकावा एवढं कसं जमत नाही तुला. आणते हो मी बाबा. लोणचं जमलंय का बघा ना. तुमच्या भाचीने केलं ना मग तुम्हाला शाबासकीची घाई कशाला. ईश तुमचं आपलं काहीतरीच असतं. अहो मी तिला म्हणाले त्यात थोडं लोणचं मी धर्म काकांना देईन. ती तुम्हाला धर्मेंद्र म्हणूनच ओळखते ना. म्हणाली नक्की दे हा हेमात्या. माहेरी मला हेमाच म्हणतात ना. मग मी काय करू. बाबा हे घ्या तुम्हाला हवे तसे पापड घ्या. काकू ठेचा केला होता मिरच्यांचा. अय्या किती छान. मला खूप आवडतो. ही वाजले किती. स्वाद आस्वाद लागेल ना आता. बघूया अभिजित राजे आज काय शिकवतात ते. कशाला हवी जेवताना त्या चप्पल चोराची बडबड. त्याचं नाव घेऊन तोंडाची चव घालवलीत. अय्या मग लोणचं घ्या ना थोडं. चव येईल परत.
बाबा थोडासा भात वाढू का तुम्हाला? अगं कशाला लावतेस टीव्ही? आजोबा हो, मी म्हणलं की एखादी रेसिपी पाहूया की ते दाखवतायत ती. नमस्कार, मी शेफ केतन स्वाद आस्वाद या कार्यक्रमात तुमचं स्वागत करतो. तर आपण आज शिकणार आहोत मलाई कोफ्ता आणि पराठा. यासाठी लागणारं साहित्य लिहून घ्या. अय्या, हा कोण नवीन? अभिजित राजे कुठे आहेत? चप्पल चोराला काढून टाकलं वाटतं टीव्हीवरून. आजोबा हो, काढून नाही टाकलंय, पण हा म्हणजे आज ते का नाहीये हा खरा प्रश्न आहेच. आसावरी, तुला माहितीये का ग, त्यांना बरं वगैरे नाहीये का? तुझं काही बोलणं झालं का त्यांच्याशी? पण मला मलाई कोफ्ता आणि पराठा बघायचा आहे. तुमचा टीव्ही बिघडला का परत? नाही. मग त्यावर बघा मलाई कोफ्ता. माझं जेवण झालंय, मला जरा हात दे भाऊ. आले आले आजोबा. चल ग निघते. हो. काय ग, ती प्रज्ञा आली गावभर काय सांगत सुटली? अभिजित राजे म्हणे तिच्याकडे रेसिपी शिकायला येतात. तिच्यासाठी म्हणे मोठा फुलांचा गुच्छ घेऊन आले होते. तिच्यासाठी घड्याळ गिफ्ट आणलं होतं. तिच्या हाताला चटका लागला ना, तो म्हणे स्वतः फुंकर घालत होते. काहीतरी वायफळ बडबड. अभिजित राजेंसारखा समजूतदार माणूस हिच्या कशाला ग वाटायला जाईल? माझा तर कणभरही विश्वास नाहीये. चाटळ कुठली. चल येते ग. हो. कामात लक्ष नाहीये त्यांचं. कुणाचं? सोहमचं का? आला तो परत? अगं नाही, सोहन बद्दल नाही म्हणत आहे मी. मग त्या अभिजित राजेंबद्दल. आज ते प्रज्ञाकडेही नव्हते, ते टीव्हीवरही दिसले नाहीत. हे शुभ्रा, अगं त्यांना खरंच काढून नसेल ना टाकलं? अयो, त्यांचा स्वतःचा शो येतो, त्यातून त्यांनाच कसं काढून टाकतील? अगं काही होऊ शकतं ग शुभ्रा. म्हणजे इतकं नाव आहे त्यांचं, त्यांनी जरा जबाबदारी नको का वागायला? काय शिकत असतात त्या प्रज्ञाकडे कोण जाईल? बरोबर आहे तुमचं. पण आई, मी काय म्हणते, तुम्हाला जर इतकीच त्यांच्या कामाची काळजी वाटत असेल, तुम्ही सरळ वर जा आणि जाब विचारा त्यांना. हा कसला आवाज आहे? काही कुठतायत का त्या कारखानीस काकांकडे, का भिंत फोडतायत? हात सारखा आवाज येतोय मगाचपासनं. त्यानेच तर डोकं उठलंय माझं. पण मग वर जाऊन विचारा की. त्यांना सांगा आजोबा झोपलेत, हे असं झुंबा प्रॅक्टिस वगैरे इथे काही करू नका म्हणावं. नको, काही गरज नाही. प्रत्येकाने आपलं आपलं बघावं. एक मिनिट. हे बघा, मगाशी सगळं सामान परत करून गेली, त्यात तिची वाटी ती आपल्याकडेच राहिली आहे. आता ती परत द्यायला हवी ना. मी गेले असते खरी, पण मला ना एक खूप महत्वाचा फोन येणार आणि एक मीटिंग सुद्धा आहे माझी ऑनलाईन. काय करू? तुम्ही जाऊन देऊ शकता का? हो हो, मी देते नेऊन ही वाटी. म्हणजे तुला काम आहे म्हणून मी जाते हं बाळा. हो हो. आता काय आहे ना, मी इतकं बोलले ना तिला आपल्या वस्तू परत देण्यावरून, त्यामुळे तिची वस्तू मला अजिबात घरात ठेवायची नाहीये. अगदी बरोबर आहे तुमचं आई, तुम्ही गेलंच पाहिजे. हो, मी आलेच जाऊन. काकू, अहो ही वाटी राहिली होती तुमची, ती द्यायला आले होते मी. अगो बाई, हे भांड करपलं कसं? अगं ते सगळे प्रज्ञाचे प्रताप गॅसवर भांडे ठेवून झोपून गेली. हो का? आज जेवायला काही केलं नाही का वेगळं? नाही, म्हणजे भाजी पोळी वरण भात केला ना. जेवण झाली आमची मगाशीच. नाही, ते अभिजित राजे येतात ना, त्यांनी नाही का, म्हणजे प्रज्ञाकडनं शिकायला येतात ना. शिकायला? प्रज्ञाकडे? कोण बोललं? अहो, आपली प्रज्ञाच बोलली असणार. अगं आसावरी, ती काय शिकवणार ग त्यांना? राजे आपले यायचे आणि तिला काहीतरी पदार्थ बनव म्हणून सांगायची, आणि ही आपली त्या मोबाईलमध्ये किंवा पुस्तकात ना बघून हा पसारा घालायची आणि पदार्थ बनवते असं दाखवून काही बाई करत बसायची. आणि राजे यांच्याशी तरी गप्पा मारत बसायचे किंवा मॅगझिन तरी वाचत बसायचे. अगं, ते एकदाही ढुंकून पाहत नव्हते. आणि शेवटी ते किती मोठे शेफ, प्रज्ञा काय त्यांना शिकवणार?
आणि प्रज्ञाला किती स्वयंपाक येतो हे तुला माहीतच आहे. म्हणजे ते इथे येऊन काही शिकले वगैरे नाहीत का? अगं ना शिकले ना त्यांनी शिकवलं. आमच्याशी मात्र त्याने खूप गप्पा मारल्या हो. सांगू का असावरी, अभिजित राजे ना खूप साधा माणूस आहे ग. आणि त्यांच्या साधेपणाची चव त्यांच्या पदार्थांना असते. कुठलाही पदार्थ ते अगदी सोपा करून सांगतात बघ. बरं, ते आतमधून एवढा आवाज कसला येतोय हो? अगं आमची प्रज्ञा तोंडाला काहीतरी फासून आतमध्ये एकटीच गाणं ऐकत बसले. हो का? बरं, मी येते हो काकू. म्हणजे बाबा झोपलेत ना, तेवढ्या वेळात मला सगळं आवरून घ्यायला पाहिजे. येते हो काका. ये. प्रज्ञाच्या घरी नाही आहेत, टीव्हीवर नाही आहेत. सगळं ठीक असेल ना? काय करू? ते ठीक असतील ना? ठीक असेल ना सगळं? करू का फोन? मला वाटतं माझा जन्म कुठे झाला, माझी शाळा कुठली, माझं कॉलेज कुठलं, हे सगळं तुम्हाला माझ्या वेब पेजवर मिळेल. तिथून तुम्ही घेऊ शकता. सर तुम्ही वर्ल्ड फेमस शेफ आहात, फ्रेंड आहात, मग तुम्ही आतापर्यंत लग्न का नाही केलं? आणि तुमच्या लाईफमध्ये कोणी समवन स्पेशल आहे का? फोनही उचलत नाहीयेत ते. खरं सांगायचं तर आजपर्यंत अशी कोणी स्पेशल भेटलीच नाही, त्यामुळे लग्न होऊ शकलं नाही. आणि आता समवन स्पेशल म्हणाल तर एक्सक्यूज मी. हॅलो. एक्सक्यूज मी, मला जरा निघावं लागेल. पण तुम्ही कॉफी घेऊन जा. मी सांगतो. सर सर सर, हो अजून 2 इंटरव्ह्यूज आहेत तुमचे. नो वे मॅडी, मी तुला आधीच सांगितलं होतं माझ्याकडे वेळ नाहीये. सर आय एम सो सॉरी, पण त्यांना मी कळवत होते, त्यांचा फोन लागत नव्हता. आत्ता फोन आला सर त्यांचा, ते ऑन द वे. सर ते इथे आले आणि तुम्ही भेटला नाही तर प्रॉब्लेम होईल ना सर. सर प्लीज थांबा ना सर. सर ते येतच असतील, प्लीज थांबा सर. थांबते ना सर. थँक्यू सर. अगं शुभ्रा, दे 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 बाळा, दे, मी करते. अय्या राहू दे. उद्याच्या डब्याची तयारी. आता फ्रीज मध्ये भाजी ठेवली की सकाळी फोडणीला घालते, म्हणजे झालं. काय झालंय आई? अगं काही नाही, ते अभिजित राजे आहेत ना, आज अगं ते प्रज्ञाकडे आले नव्हते, ते टीव्हीवरही आले नाहीत. तू एक काम करतेस का शुभ्रा, त्यांना फोन कर ना आणि बघ ना सगळं ठीक आहे ना? एवढंच ना, मग त्यासाठी अभिजित सरांना कशाला डिस्टर्ब करायचं? आपण प्रज्ञाला विचारूया की, तिला त्यांच्याबद्दल सगळं माहित असतं. तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. अरे फोन वाजला का? आई घ्या की, बोला बोला. माझं काय काम इथे, मी जाते. मी आलेच. फोन केलास आणि बोललीच नाहीस ना? एवढा राग आहे अजून माझ्या? सॉरी, आय एम सॉरी. माझ्या मैत्रिणीला दुखवायचा हेतू नव्हता त्या दिवशी. पुन्हा असं होणार नाही याची काळजी घे. अर्थात ते झालंय त्यासाठी माफ करून काळजी घ्यायची संधी दिलीस तर. काहीतरी बोल. माफ केलं एवढं तरी म्हण. हे बघ, मैत्रीत एवढं ताणायचं नसतं असावं. तू मला आत्ता माफ केलं नाहीस,
तर रात्री तुझ्या स्वप्नात येऊन माफी मागेन तुझी. आणि तू मला माफ करेपर्यंत तिथून जाणारच नाही. चल, ठेवू फोन? भेटतो रात्री स्वप्नात. बाय.